उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाची चिंतन हित ते करावे देवाची चिंतन करून या मन एक विधान सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पांडुरंग करू पांडुरंग बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजव मारुति तुल्य वेगं जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दुनिया चले ना श्रीराम के बिना
चले ना हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना चले ना हनुमान के बिना दुनिया चले न श्री राम के बिना चले ना हनुमान के बिना दुनिया चले न श्री राम के बिना चले हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना राम भी चले ना हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना राम भी चले ना हनुमान के बिना दुनिया चले न हनुमान के बिना राम जी चले न हनुमान के बिना दुनिया चले राम जी के बिना हनुमान जी के बिना रावण मरे ना श्री राम के बिना लंका चले ना हनुमान के बिना रावण मरे ना श्री राम के बिना लंका चले ना हनुमान के बिना रावण मरे लंका जले न हनुमान के बिना रावण मरे न राम जी के बिना लंका जले न हनुमान जी के बिना दुनिया 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 चले ना श्री राम के बिना राम भी चले ना हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना राम भी चले ना हनुमान के बिना दुनिया चले श्री राम के बिना राम जी चले हनुमान के बिना दुनिया चले श्री राम के बिना राम जी चले हनुमान के बिना चंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय वही सब संतन की जय आता तरी पुढे हाच उपदेश नका करुणाश आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान संत भगवंत भक्त वेदसुज्ञ भक्तितज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदांचा अर्थ अभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ संत श्रेष्ठ वैराग्याचे महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणार अगदी सदैव वैकुंठाला जाणार पाचव्या वेदाचे निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय यांचा चार चरणाचा अतिशय सुंदर असा सगळ्यांना कळेल रुचेल पचेल आणि अगदी सहज लक्षात येईल इतक्या सुंदर अर्थाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात ज्या विश्वाच्या मालकानं तुम्हाला आणि मला जन्माला घातले जेने हा जीव दिला दानत याचे करीना चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुणत याचे ज्या विश्वाच्या मालकानं तुम्हाला आणि मला जन्माला घातले त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी किंवा जीवन नावाची संधी म्हणजे जन्म मृत्यू मग जन्मापासून मृत्यूपर्यंतचं अंतर गाठून जर आपल्याला आपल्या आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर काय करावं लागतं याचा सुंदर उपदेश करतात विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ईश्वर महाराज की जय अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे चार चरणाचा आहे अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापाच्या समोर ठेवण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा ब्रह्मांड नायक जगाचा चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्याच्या सत्तेनं अखिल विश्व चालतं वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बेजमव्ययम ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं त्याचबरोबर आपल्या गावचं आराध्य दैवत श्री चंद्रेश्वर भगवंताच्या कृपा आशीर्वादानं आज या ठिकाणी स्वर्गीय कैलासवासी साहेबराव गणोजी भांड आणि काही सौ सत्यभामा साहेबराव भांड या दोघाही पती पत्नीचं आज प्रथम वर्षश्राद्ध आपला सगळ्यांना ज्ञात आहे गेले 1 वर्ष झालं या परिवारामध्ये दुःखद घटना घडली आणि त्या घटनेचं स्मरण आज या भांड परिवाराला होते खऱ्या अर्थानं जी व्यक्ती कधीच आपल्यातून दूर जाऊ नये असं आपल्याला वाटत होतं लक्षात घ्या प्रेम प्राप्त करण्यासाठी मूर्ती तशी असावी लागते बरोबर आहे
आणि आपलं सगळ्यांचं स्वच्छ प्रेम ज्यांच्यावर होतं, अगदी प्रेमळ स्वभावाचे, अगदी गोड ज्यांचा स्वभाव, आदरणीय स्वर्गीय कैलासवासी साहेबराव, ज्यांना आपण प्रेमानं सगळे दादा म्हणायचो, बरोबर आहे ना? आणि स्वर्गीय कैलासवासी सत्यभामा साहेबराव भांड यांना आपण बाई म्हणायचो. दादा आणि बाईंचं प्रथम पुण्यस्मरण लक्षात घ्या. ज्या वेळेस एखादं चांगलं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जातं किंवा ते हरवलं जातं, त्यावेळेस त्या चांगल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ काहीतरी चांगलं केलं जातं. आणि कीर्तन, प्रवचन, कथा, भजन हा त्याच्यातलाच एक प्रकारचा भाग आहे. लक्षात घ्या, प्रसंग अतिशय दुःखाचा आहे, परंतु मृत्यू ही माणसाच्या जीवनातील अटळ गोष्ट आहे. बऱ्याचशा गोष्टी माणसाला टाळता येतात, पण मृत्यू कधीच कोणाला टाळता येत नाही. कारण मरण हे माणसाच्या जीवनातील अंतिम सत्य आहे. ज्याचा जन्म झाला बाबा त्याला मरावं लागणार, आणि जो मृत्यूला प्राप्त झाला त्याला पुन्हा जन्माला यावं लागणार. गेले 1 वर्ष झालं आई बाबांना जाऊन, तरीही गोड असणारा हा भांड पाटील परिवार आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहे. तसं पाहायला गेलं तर हा जीव जरी आपण आपल्या आई वडिलांच्या चरणांवर समर्पित केला, तरीही आपण आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. कारण खूप उपकार असतात आपल्या आई वडिलांचे आपल्यावर. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे जरी गेलात तरी प्रत्येकाला वाटतं माझं चांगलं झालं पाहिजे, माझं भलं झालं पाहिजे. पण जगात एक मायबाप असे असतात की त्यांना असं वाटतं की माझं वाटोळं झालं तरी चालेल, पण माझ्या लेकराच्या जीवनाचं सोनंच झालं पाहिजे. एका वाक्यात आई वडिलांचे उपकार सांगून जाईल. आपल्या आई वडिलांनी हे जर शरीर तयार केले ना, या शरीरामधली हाडं वडिलांची आणि मांस हे आईचे. ज्यावेळेस आपली शेवटची अंत्ययात्रा जाते ना, अख्खं शरीर जळून जाते, पण आईच्या दुधानं भक्कम झालेली हाडं कधी जळत नाही. सायन्स असं सांगतं की आईच्या रक्ताचे 4 थेंब वाटतात, त्यावेळेस दुधाचे 2 थेंब तयार होतात. रक्ताचं दूध करून पाजते ती माय असते. जोपर्यंत आपल्या घरात आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला कुठंच लक्ष द्यायची गरज पडत नाही, कुठलीच जबाबदारी पार पाडायची गरज नाही. पण एकदा का आपल्या घरातून आपलं बाप नावाचं अस्तित्व निघून गेलं ना, मग आपल्याला कळतं की जबाबदारी कशाला म्हणतात, कसं चालावं, कसं बोलावं, कसं वागावं, कसा व्यवहार करावा. बाप घराचं कुलूप असतो दादा. जोपर्यंत आपल्या घरात आपला बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत घराला कुलूप लावायचं लागत नाही. पण एकदा का घरातून बाप नावाचा अंत करून निघून गेला की घराला कुलूप लावायचं लागतं. म्हणून विनंती असेल, जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत ना, सगळ्यांचा अपमान करा, मान्य असेल, पण आपल्या आई वडिलांचा कधी अपमान करू नका. सगळ्यांशी भांडण करा, सगळ्यांना कमी समजा, पण आपल्या बापाला कधी कमी समजू नका. सगळ्यांना कमी समजा, पण आपल्या आईला कधी कमी समजू नका. खूप उपकार असतात आपल्या आई वडिलांचे आपल्यावर. जोपर्यंत आपल्या दारात रुक्मिणी नावाची आई बसली, तोपर्यंत पंढरपूरच्या रुक्मिणीचं नाही दर्शन झालं तरी चालेल. जोपर्यंत आपल्या दारात पांडुरंग नावाचा पिता बसलाय, तोपर्यंत पंढरपूरच्या पांडुरंगाचं नाही दर्शन झालं तरी चालेल. पण जोपर्यंत आपले मायबाप जिवंत आहेत, तोपर्यंत मायबापाचं दर्शन घेत चला. कारण ज्यानं जीवनात मायबापाचे पाय पकडले दादा, त्याला जगात दुसरं कोणाचे पाय पकडण्याची गरज पडणार नाही. मायबापाचे पाय पकडा. खूप उपकार आहेत आपल्या आई वडिलांच्या आपल्यावर. बाप जाण्याचं दुःख काय असतं हे आपल्याला नाही समजणार. विचारा या भांड पाटील परिवाराला. क्षणाक्षणाला आई वडिलांची आठवण येते, क्षणाक्षणाला आईची आठवण येते. दारातली रांगोळी पाहिली की आम्हाला आमच्या आईची आठवण येते. चुलीवर फुगलेली भाकर पाहिली की आम्हाला आमच्या आईची आठवण येते. कपडे फाटले तर ते शिवताना आम्हाला आमच्या आईची आठवण येते. तिच्या 9वार साड्या पाहिल्या की आम्हाला आमच्या आईची आठवण येते. आमच्या वयोवृद्ध बापाच्या चेहऱ्याकडे पाहिलं का असं वाटतंय आमचा बाप एकटा पडलाय की काय या जगात. क्षणाक्षणाला माईची आठवण येते. कधी आठवल दादा न माई आपल्याला. हंबरून वासराले चटती जबागाय
तेव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. पूर्वी महिलांच्या जीवनामध्ये फार संघर्ष असायचा. बिचारीला जर 2 भाकरीची भूक असेल ना तर सासूने 1च भाकर द्यावी. पोटाला पोटभर अन्न मिळत नव्हतं. पोटाला पोटभर अन्न न मिळाल्यामुळे लेकराची भूक व्यवस्थित भागत नव्हती. तेच काय केलं माझ्या आईनं, आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात माईच्या माझ्या वाटला होता पाना. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात माईच्या माझ्या वाटला होता पाना. काय केलं माझ्या आईनं, पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय. तेव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही ना दादा त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत, तसं ज्याला आई नाही ना त्याला विचारा आईची किंमत. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई म्हणून कोणी आई सहा कमारी, ती हाक कानी मज होय शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. खूप उपकार असतात आपल्या माई वडिलांचे आपल्यावर, म्हणून आहे ना तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. हा गोड असणारा भांड परिवार आपल्या आई वडिलाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहेत. आईंची 4ही लेकरं असतील, आदरणीय बाळासाहेब साहेबराव भांड, त्याचबरोबर आईंची 3ही लेकरं आमच्या मंदाताई, मीराबाई, पुष्पलताताई आणि हिराबाई. ही 4ही भावंड आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहेत. तसं पाहायला गेलं आपल्या भारतीय संस्कृती अनुसार माणसाच्या मृत्यूपासून ते 1 वर्षापर्यंत 3 विधी केले जातात. आपल्याकडे किती करतात? हा बोला ना. पुरुष मंडळी घरी बोलतात का? हा घरी बोलू देत नसतील. आपल्या हिंदी संस्कृती अनुसार माणसाच्या मृत्यूपासून ते 1 वर्षापर्यंत 3 विधी केले जातात. पहिला येतो तो 10वा, बरोबर आहे. दुसरा येतो तो 13वा आणि तिसरं येतं ते श्राद्ध. आता पहिली गोष्ट 10वा का करावा, 13वा का करावा आणि श्राद्ध का करावा? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 10वा का करावा, 13वा का करावा आणि श्राद्ध का करावं हे बऱ्याच जणांना माहित नाही. एखाद्याला विचारलं ना, का रे बाबा वडिलांचा 10वा केला का? हा केला. आपण पुढे विचारावा का केला? काय नाही म्हणत, शेजारच्यानं केला म्हणून केला. त्याला विचारा तुम्ही का केला? काय नाही आमच्या पाहुण्यानं केला म्हणून आम्ही केला. म्हणजे बऱ्याच जणांना 10वा का करावा, 13वा का करावा, श्राद्ध का करावं पण कळत नाही. लक्षात घ्या, एखादा व्यक्ती मृत्यू पावला तर त्या गावातील, त्या परिवारातील नातेवाईक मंडळी, मित्रमंडळी, आप्तेष्ट सर्व नातेवाईक मंडळीत एकत्रित येतात. त्या देहावर अग्निसंस्कार करतात. आपल्याकडे करतात का? करतात. आता पहिली गोष्ट म्हणजे मेलेल्या देहावर अग्निसंस्कार का करायचे? तर त्याचं कारण आहे, अग्नी हा अपवित्रालाही पवित्र करणार आहे. त्या देहावरती अग्निसंस्कार केले जातात. पुढे 10 दिवस घरात सुतक पाळलं जातं. ज्या घरामध्ये सुतक पाळलं जातं त्या घरात सण उत्सव साजरे करत नाहीत, नवीन कपडे वस्त्र खरेदी करत नाहीत. असे काही नियम आपल्या हिंदू धर्मामध्ये पाळले जातात. पुढे प्रत्येक महिन्याला मासिक घातलं जातं आणि 12 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर वर्ष श्राद्धाचा विधी केला जातो. बरोबर आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे वर्ष श्राद्ध का करावं? तर त्याचं कारण आहे, मेलेल्या माणसाच्या आत्म्याला शांती लागावी, त्यांना उत्तम गती लागावी, त्यांचं स्थान अगदी माझ्या भगवंताच्या चरणाजवळ असावं
यासाठी श्रद्धादी कर्मकांडी यथाविधी पार पाडाव्या लागतात. मग ज्या घरातील व्यक्ती आपले पूर्वजांच्या बाबतीत सर्व कर्मकांडी यथाविधी पार पाडतात, अशा घरांना पितृदोष लागत नाही किंवा त्या घरांवरती पितरांची कृपा होत असते. ते घर सुख समृद्धी ऐश्वर्य चैतन्य या सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण होतं. मग आज स्वर्गीय कैलासवासी आमच्या दादांना आणि बाईंना उत्तम गती लावावी, त्यांचं स्थान अगदी माझ्या चंद्रेश्वर भगवंताच्या पायाजवळ असावं, यासाठी या भांड परिवारानं या ठिकाणी भव्य दिव्य अशा कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. सुंदर असा यज्ञ त्यांनी उभारला. एकदा जोरदार या परिवारासाठी टाळी वाजवायची. पाठीमागची वाजव ना. सांगेल मी या परिवाराला बरं का, आपण हे जे काही वाहिलंय याच्या बदल्यात माझा भगवान तुम्हाला भरपूर काही देईल. अगदी कसलाच खर्चाचा विचार केला नाही, अगदी पवित्र अंतकरणानं एवढं सगळं काही केलं. आज इथं जे काही घडणार आहे ते सगळं त्यांच्या पदरात जाऊन पडणार आहे. म्हणून आज सगळ्या मोक्षाच्या गोष्टी केल्या जातात. आज दारात 4 टाळ वाजतात, मृदुंग वाजते, भगवंताच्या नामाचं चिंतन चालू आहे. हे भाग्य नाही तर आणखीन काय. अनेक वाक्य सांगू, हा नामाचा हा भक्तीचा गजर कोणाच्याही दारात होत नाही. आमचे संत म्हणतात, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भजन पूजन, भजन पूजन. भाग्यवंता घरी भजन कीर्तन. हा भक्तीचा नामाचा गजर कुणाच्याही दारात होत नाही. त्यासाठी जन्माजन्माचं भाग्य असावं लागतं. आणि आपल्या दादांचं बाईंचं काहीतरी भाग्य म्हणावं लागेल की त्यांच्या स्मरणार्थ एवढा सगळा मोठा महायज्ञ आपण केलाय. पूर्ण गोड असणारा हा भांड परिवार, या परिवाराचे मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. अगदी त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला गायनाची सुंदर अशी साध्य करते आदरणीय हरिभक्त परायण. आज पहिल्यांदाच ज्यांचा परिचय झाला, ज्यांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला, आदरणीय हरिभक्त परायण बाप. नाव तुमचं भरपूर वेळ ऐकलं बरं का मी. हा, एकदा जोरदार महाराजांसाठी टाळी झाली पाहिजे. पाठीमागचे वाजवा ना. त्याचबरोबर या ठिकाणी सुरुवातीला ज्यांनी चाल गायली पाठीमाग आदरणीय हरिभक्त परायण गोविंद महाराज खोतकर असतील. एकदा जोरदार महाराजांसाठी टाळी झाली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण आमचे तुमच्याच माणसाला विसरायचं म्हणलं कसं होईल. वाजवा जरा जोरानं. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण सांगा ना काय म्हणले, मला ऐकायला जरा प्रॉब्लेम आहे. आदरणीय महाराज असतील, महाराजांचे मनापासून या ठिकाणी आभार. अगदी त्याचबरोबर या ठिकाणी अगदी प्रेम प्राप्त करण्यासाठी मूर्ती तशी असावी लागते. आणि ज्यांचं स्वच्छ प्रेम अगदी माझ्यावर आदरणीय हरिभक्त परायण आमचे रामचंद्र महाराज असतील. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. अगदी त्याचबरोबर या ठिकाणी समस्त चांदेगाव भजनी मंडळ चालेल ना. परत म्हणू नका बरं का, नाहीतर घर जवळ आहे. सगळ्यांच्या मनापासून या ठिकाणी गोड असणारं आमचं चांदेगाव भजनी मंडळ. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई वाजवा ना एकदा. प्रत्येक वेळेस सांगावंच लागतं का. आमच्या भारतीताई असतील, मनापासून भारतीताईंच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. अगदी त्याचबरोबर बाबांचे मनापासून या ठिकाणी आभार. अगदी त्याचबरोबर हार्मोनियमची सुंदर अशी साथ करणारे आदरणीय हरिभक्त परायण बाबांसाठी वाजवा जरा. त्याचबरोबर या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतायत दादा, मी तुमची बहीण आहे बरं का. उद्यापासून म्हणून शेवटपर्यंत आवाज कसा द्यायचा तुमच्या हातात आहे. कारण उद्या जर कीर्तन चांगलं झालं नाही तर लोक तुम्हाला म्हणतील काय कीर्तन केलं तुमच्या बहिणीनं, बरोबर.
म्हणून शेवट गोड अशी साऊंड सिस्टीम एकदा वाजा जोरानं. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय अगदी झाले का सगळे घ्यावंच लागेल का. त्याचबरोबर या ठिकाणी मृदुंगाची सुंदर अशी साथ करणारे आदरणीय मृदुंग सम्राट, मृदुंग महर्षी, मृदुंग अलंकार, मृदुंग मार्तंड एवढ्या सगळ्या पदव्याही ज्यांना कमी पडतील आदरणीय हरिभक्त परायण माझं सौभाग्य प्रसादजी महाराज गायकवाड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराजांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते. उपस्थितीत माता भगिनी असतील, श्रोते सज्जन पुरुष मंडळी असेल, ज्ञातज्ञात महाराज मंडळी असेल, वयानं तपानं ज्येष्ठ असलेले गुरुजन मंडळी असेल, सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते. आपण बसलेले सगळेजण माझ्यापेक्षा ना वयानं, ज्ञानानं, तपानं, अधिकारानं सगळेजण महान आहात. म्हणून सगळ्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते. आणि अधिक विस्तार न करिता विश्वमंगलाचं स्वप्न मुराची बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा उपदेश करणारे ज्ञान्यांचे ज्ञानी, योग्यांचे योगी, परमपूज्य परमश्री महाविष्णूचा अवतार असणारे, ज्ञानाचा सागर असणारे साधकांचे मायबाप, अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबरायांना स्मरून अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन प्रणिपात करून श्री संत सद्गुरू नारायणगिरी महाराज आणि श्री संत सद्गुरू गंगागिरी महाराजांना नमन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरिता प्रवृत्त होऊ. मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आजचा जो काही अभंग मी कीर्तनासाठी घेतलाय, लक्ष देऊन एका फार गोड भाव मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार. तसं माझी भाषा कळते ना, आपल्या गावात माझं कीर्तन काही नवीन नाही, बरोबर आहे? आपल्या गावात येऊन मला फक्त 4 महिने झालेत, पण कमीत कमी आतापर्यंत तुम्ही 7-8 कीर्तन माझे ऐकले. हा, माझी भाषा कळते तुम्हाला. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. लक्षात घ्या, आजचा जो काही अभंग मी कीर्तनासाठी घेतलाय, तो अभंग निवडण्याचं पहिलं कारण, गेल्या 2.5-3 वर्षामध्ये लाखो करोडो लोक आपण मरताना दगवताना पाहिले कोरोनाच्या काळात, बरोबर आहे? एवढी लाखो करोडो लोक आपण मरताना दगवताना आपल्या डोळ्यासमोर पाहिले, तरी सुद्धा तुम्ही आणि मी जिवंत आहे, ही त्या चंद्रेश्वर भगवंताची तुमच्यावर आणि माझ्यावर असलेली कृपा आहे. आणि दुसरं कारण हा अभंग निवडण्याचं की गेले इथून पाठीमागं नाही आपण कधी ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं, इथून पाठीमागं नाही आपण कधी तुकोबरायांच्या गाथ्याचा अभ्यास केला, इथून पाठीमागं नाही आपण कधी एकादशीचं व्रत केलं, इथून पाठीमागं नाही आपण कधी इतरांशी प्रेमाने वागण्याचा विचार केला, इथून पाठीमागं नाही आपण कधी सत्याचं आचरण केलं. पण कमीत कमी आता तरी महाराज म्हणतात की इथून पाठीमागं जे झालं ते झालं. आमचे तुकोबराय म्हणले की मागे झाले पाहू नका, पुढे जाणे नाही. इथून पाठीमागं जे झालं ते झालं, पण कमीत कमी आता तरी पुढे आजचे उपदेश नका करुणाश आयुष्याचा. इथून पाठीमागं जे झालं ते झालं, पण कमीत कमी आता तरी आपल्याला आपल्या आयुष्याचा कल्याण करण्याचा विचार करायचा आहे. लक्ष देऊ नये का, उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबार, अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबार. लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग समजून घेत असताना किंवा जगद्गुरु तुकोबरायांची गाथा समजून घेत असताना, जगद्गुरु तुकोबरायांची गाथा एवढी सर्वसामान्य गोष्ट नाही की दादाजी कोणालाही समजेल. गाथा बोलते ती फक्त पांडुरंग परमात्म्याशीच. भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे हृदय आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं हृदय, या दोनही हृदयाचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. आनंद कंद सचितानंद गण परात परपूर्ण परब्रह्म प्रकाश माझे श्रीकृष्ण भगवान ज्यावेळेस निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपला तेज, आपलं ओज, आपलं हृदय
त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. आपण आरतीमध्ये म्हणतो ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. निज धामाला गेले परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसं अधिकार संपन्न महात्मे माझे जगद्गुरु तुकोबाराय दादा वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचमवेद नामरूपी गाथ्यामध्ये ठेवलं. असे अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांची उंची आभाळा एवढी उंच नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या उंची पुढे आभाळ सुद्धा ठेंग नाही. उंची माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची. अनुरेनो या थोकडा, अनुरेनो या थोकडा, अनुरेनो या थोकडा, अनुरेनो या थोकडा. तुका कशाय म्हणा, तुका कशाय म्हणा, तुका काशाय म्हणा, तुका काशाय म्हणा, तुका काशाय म्हणा, तुका काशाय म्हणा. अनुरेनो या थोकडा, तुका कशाय म्हणा, तुका कशाय म्हणा, तुका कशाय म्हणा. अनुरेनो या थोकडा, तुका काशाय म्हणा, तुका काशाय म्हणा, तुका कशाय म्हणा. अनुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची उंची आभाळा एवढी उंच नाही, पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या उंची पुढे आभाळ सुद्धा ठेंग नाही. एवढी उंची माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची. जरा पुढे जाऊन सांगू बरं का. ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत होते आणि राज्य करत असताना राजा प्रजेच्या मनासारखं आणि प्रजा राजाच्या मनासारखं वागत होते, तेव्हा राम राज्य निर्माण झाले. आणि विश्वनियंताला अवतार घ्यावासा वाटला म्हणून विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं. तदा मुकुटातला एक मणी गळाला आणि 16 वर्षाचा बालक पाठीचा कणा ताट करून उभा राहिला. 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहिल्या. 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहून अमृताचं पान तुम्हाला मला करवलं. ईश्वरीय दान संजीवन ज्ञानेश्वरी आईच्या अंतकरणानं तुम्हाला आणि मला पाजले. जिच्या शोषणावर अनंत योगी निर्माण झाली ते विश्वमाऊली ज्ञानोबाराय. ज्ञानेश्वरी पूर्ण लिहून झाली. ज्ञानेश्वरीवर पसायदान रूपी कळस निर्माण झाला. जो जे मानशील तो ते लावू किंवा वसुदैव कुटुंबकम हे विश्वची माझे घर. या न्यायानं माऊलींनी ज्ञानेश्वरीवर शेरा मारून ठेवला तो पसायदानाचा. लक्ष देऊ नये का. ज्ञानेश्वरी पूर्ण लिहून झाली. ज्ञानेश्वरीवर पसायदान रूपी कळस निर्माण झाला आणि अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी उत्तरेकडे आली. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला. आई तुळजापूरच्या मंदिराचा कळस त्यांना कापला आणि अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी आता पंढरपुराकडे निघाली. माऊलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही. त्यावेळेस माझ्या ज्ञानोबारायांनी त्या ज्ञानेश्वरी सहित समाधीस्थ व्हायचं ठरवलं. आणि मग काय, दोन्ही हाताला निवृत्तीनाथाने धरलं आणि त्याच्यानंतर 300-350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत होता. 300-350 वर्ष महाराष्ट्र एकाच आशेनं बघत होता. कुणी ज्ञाना जन्माला येतो का, अरे कुणी नामा जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का. 300-350 वर्ष झालं भक्ती म्हातारी झाली. विवेक वैराग्य अवतार घेईना. सगळीकडे अधर्म निर्माण झाला. विश्वनियंताला चिंता वाटायला लागली म्हणून विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या पवित्र तटावरती देहू नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं गारुड जन्माला आलं. महात्म्यानं 42,000 अभंग प्रसवले. आणि मग काय, इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरीनाथाला खेळ्या भेटला. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगला. भक्तीचा एक हात विवेकानं धरला, एक हात वैराग्यानं धरला आणि भक्ती राष्ट्र, महाराष्ट्र, सौराष्ट्र, कर्नाटक सगळीकडे फिरून आली. भक्ती आपल्या महाराष्ट्रात आली.
भक्ती महाराष्ट्रात आल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या लोकांची मन सुसंस्कारित झाली, सगळ्यांमध्ये प्रेमभाव निर्माण झाला, स्नेहभाव निर्माण झाला. एवढंच नाही, सगळ्यांच्या गळामध्ये पवित्र तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपीचंदन टिळा आला, वारकऱ्यांविषयी कळवळा निर्माण झाला. एवढं सगळं कोणामुळे झालं तर ते फक्त आणि फक्त माझे जगद्गुरु तुकोबारायांमुळे. अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबारे उपदेश करतायत, दादा रे बाबा रे काका रे, इथून पाठीमागं जे झालं ते झालं, पण कमीत कमी आता तरी आपल्या आयुष्याचा कल्याण करा. अभंगाचं पहिलीच आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळांचा पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा. एकदा जोरदार महाराजांसाठी टाळी वाजवा. बघा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. जगद्गुरु तुकोबाराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतायत. आता तरी पुढे याचा अर्थ इथून पाठीमागं जे झालं ते झालं, आता तरी आपल्या आयुष्याचं कल्याण करण्याचा विचार करायचा आहे का. क्षण भुंगुर जीवन की कलिका कल प्रातको केली ना केली. झोपणं जरी तुमच्या माझ्या हातात असलं तरी उठवणं माझ्या चंद्रेश्वर भगवंताच्या हातात आहे. एक नाही दिवस माणसाला जावं लागते. काळाला काहीच कळत नाही, काळाला कोणाची आई कळत नाही, काळाला कोणाचा बाप कळत नाही, काळाला कोणाची बहीण कळत नाही, काळाला कोणाचा भाऊ कळत नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस जाणं निश्चित आहे. याला कितीही खाऊ घाला, काजू बदाम अक्रूर पिस्ता मनुके किती जरी खाल्लं तरी जावं लागणार, चटणी भाकर जरी खाल्ली तरी जावं. आता जास्त खाल्लं तर फरक एवढा होईल, 4 माणसांच्या खांद्यावर जायच्या ऐवजी 8 माणसं लागतील. पण याच्या पुढे असा काही बदल होणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी येतच सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. गेलेला पैसा तुम्हाला परत मिळेल, गेलेली सत्ता परत तुम्हाला कमवता येईल, गेलेली संपत्ती तुम्हाला परत मिळेल, पुरुष मंडळी गेलेली बायको सुद्धा तुम्हाला परत मिळेल. पण एक गोष्ट माझी सगळ्यांच्या काळजावर लिहून ठेवा, लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसा खर्च केला तर 1 मिनिटाचं आयुष्य तुम्हाला आणि मला मिळू शकतं. मेरू तुल्य पृथ्वी हृदया सुवर्ण, मेरू तुल्य पृथ्वी
पुन्हा पुन्हा. गेलेला पैसा तुम्हाला परत मिळेल, गेलेली सत्ता तुम्हाला कमवता येईल, गेलेली प्रॉपर्टी तुम्हाला परत मिळेल. पण एकदा का हे गेलं की परत शक्य नाही. म्हणून आहे ना तोपर्यंत आपल्या आयुष्याचा कल्याण करण्याचा विचार करा. एक वाक्य सांगू, संत जीवन पाहावं, संत जीवन ऐकावं, संत जीवन निहाळावं आणि त्याच दिशेनं जीवन व्यतीत करावं. सोपं आहे की नाही? संत जीवन पाहावं, संत जीवन ऐकावं, संत जीवन निहाळावं आणि त्याच दिशेनं आपलं जीवन व्यतीत करावं, तरच तुमच्या आणि माझ्या आयुष्याचं कल्याण. रोज कमीत कमी 5 मिनिटं तरी ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा. वाचता का? सांगा ना, लाजू नका, सांगा. 5 मिनिटं ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा. असं जर कधी सांगितलं ना, लोक म्हणतात आम्हाला कळत नाही. एक वाक्य सांगू का? ज्ञानोबराय सोडले तर ज्ञानेश्वरी जगात कोणालाच कळत नाही. 100 पैकी 99% जणांची हीच तक्रार आहे की ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही. आम्ही वाचायला घेतली पण नाही समजली म्हणून ठेवून दिली. पण तसं करू नका. 5 मिनिटं ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा. नाही समजत ज्ञानेश्वरीवर फक्त बोट फिरवा. ज्ञानेश्वरीवर आपण नुसतं बोट जरी फिरवलं तरी सुद्धा ज्ञानोबराय आपल्यावर कृपा करते. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी हा सामान्य ग्रंथ नाही आहे दादा. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबरांचं आपल्यासाठी प्रेमानं ओथंबलेलं हृदय म्हणजे ज्ञानेश्वरी. ते हे माय ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी तुमची आणि माझी माय. फक्त ती आपण मानली पाहिजे, आपण समजली पाहिजे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचून अज्ञानी माणसाला ज्ञान होतं यात काय नवले. आमचे संत म्हणतात ज्ञान होय मुडाना ते मूर्ख त्या दगडा. अरे दगडाला ज्ञान होतंय ही माझ्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीची ताकद आहे. 56 भाषेचा केला से गौरव भवार नवी नाव उभारिले. ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान तत्वज्ञान सगळं ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून रोज 25 ओव्या नाही वाचता आल्या तरी चालेल, पण कमीत कमी एक तरी ओवी एकतरी ओवी अनुभवावे, एकतरी अनुभवावे एकतरी ओवी, अनुभवावे एकतरी ओवी. नामगान ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. नामगान ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. रोज 25 ओव्या नाही वाचता आल्या तरी चालेल, पण कमीत कमी रोज एक तरी ओवी आपल्या मुखातून बाहेर पडलीच पाहिजे. कारण ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतले शब्द हे सामान्य शब्द नाहीत. ते इंद्रायणीच्या, चंद्रभागेच्या, सरस्वतीच्या, गंगेच्या अशा अनेक पवित्र नद्यांसारखे पवित्र शब्द आहेत. महिला मंडळ, आपण रोज स्नान करते वेळी ज्ञानोबरांची एखादी ओवी तुमच्या लक्षात राहील? नाही राहायची? अर्धी, एखादा तुकडा, एखादा शब्द जरी स्नान करते वेळी आपल्या मुखामध्ये आला ना, तरी सुद्धा जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य ज्ञानोबरांच्या एका शब्दात. इथं बसलेल्या प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती असेल की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी. ज्ञानोबरांची तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. अज्ञानी असू द्या, त्याला ज्ञान प्राप्त होतं का? हा ज्ञानेश्वरीचा वर आहे. असा संत नाही दादा वारकरी संप्रदायामध्ये ज्या संतांना ज्ञानोबरांचं वर्णन केलं नाही, माऊलींचं वर्णन केलं नाही, असा संत नाही. आणि असला तर आम्ही त्याला संत म्हणत नाही. वाचा शास्त्र पुराण अयतापासून काढिती नाही श्रुती परवती माऊली जग. ज्ञानोबरांसारखी वेदासारखी माय नाही. वेदच तर खरी माय, पण ते वेद
आळंदीत आल्यावर माझ्या ज्ञानोबरायांना माऊली म्हणतात. लक्षात घ्या, वेद ही माय आणि ज्ञानोबराय ही त्या वेदाची कन्या आहे. महिला मंडळ, मला सांगा, आईनं कुठं लेकीला आई म्हणायचं असतं का? हा, आईनं कुठं लेकीला आई म्हणायचं असतं का? नाही. पण थकलेल्या आईची सेवा ज्यावेळेस तिची मुलगी करते ना, त्यावेळेस ती आई म्हणते, बायडे लेक आहे ग तू माझी, पण सेवेनं तू माझी आज माय झाली. तसं ज्ञानोबरा ही वेदाची कन्या आहे. पण ज्ञानोबराने तुमचा माझा कैवार घेऊन मराठी भाषेत त्या गीतामाई माऊलीची एवढी सेवा केली की त्या वेदरूपी शास्त्ररूपी आईला म्हणावंसं वाटलं, ज्ञानाई बायडे लेक आहे ग तू माझी, पण सेवेनं तू माझी माय झाली. आपण बसलेले अभागी माणसं आहेत, ज्ञानेश्वरीवर न प्रेम करता जीवन जगतो. अशी कितीतरी घर आहेत की ज्या घरात ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी असू नये. ज्ञानेश्वरी असू नये आपल्या घरात. कोण म्हणाल आपल्याला आपण महाराष्ट्रातलं अन्न खातोय? दादा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक अन्नाचा कण हा माझ्या ज्ञानोबा तुकोबरांच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेला आहे. रोज कमीत कमी 5 मिनिटं तरी ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा. असे कितीतरी घर आहेत की त्या घरात ज्ञानोबरांचा हरिपाठ होत नाही. हरिपाठ होऊ नये आपल्या घरात. बरं का बसलेले, एखादी शिकलेली मुलगी जर आपल्या घरात आली ना, किंवा एखादी शिकलेली मुलगी जर आपल्या घरात असेल ना, आणि त्या मुली घरामध्ये हरिपाठ केला ना, हरिपाठ केल्याबरोबर आपल्याला वैकुंठाची दारं मोकळी होतात. भाषा माझी नाही, ज्ञानोबरे म्हणतात की ज्ञानदेवा सांगत झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोप. एवढी ताकद ज्ञानोबरांच्या वाङ्मयात आहे. ज्ञानोबा तुकोबा हे आमच्या जगण्याचं साधन आहे. महिला मंडळ, आज आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर हिरो हिरोईन हिंदी गाणे नाही, तर खऱ्या अर्थानं ज्ञानोबा तुकोबा, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद हे आदर्श जर आमच्या लेकरांच्या डोळ्यासमोर असतील, त्यांच्या कथा, त्यांचे चरित्र जर या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून मिळाले, तर उद्याच असणारा महाराष्ट्र हा आम्हाला ज्ञानतुल्य आणि अमृततुल्य पाहायला भेटल. विठ्ठल झालं का? झालं? पाठीमाग त्यांचं झालं का? करू का माझं सुरू? करायला असलं तर करून घ्या. हा, आता लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबा तुकोबा हे आमच्या जगण्याचं साधन आहे. राष्ट्राचं आणि देशाचं भविष्य असणारी आपल्या घरातील तरुण मंडळी, राष्ट्राचं आणि देशाचं भविष्य असणारी तरुण मंडळी आज हिरो हिरोईनच्या नादी न लागता आम्हाला त्यांना संत साहित्याचा आधार देता आला पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येक मायबापाला माझे हात जोडून विनंती, आपल्या मुलांसाठी संस्कार चांगले द्या. कारण जगात सगळ्यात मोठा दागिना म्हणजे संस्कार आहे. आता आळंदी पंढरपूर मध्ये जी काही मुलं शिक्षण घेतात ना, त्यातला मुलगा नाही कीर्तनकार झाला तरी चालेल, नाही गायक झाला तरी चालेल, नाही वादक झाला तरी चालेल, पण एक मुलगा जर सुशिक्षित संस्कारिक जीवन जगला तर एक कुटुंब सुखी होतं. आणि हे कार्य फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायच करू शकतो, बाकीचे लोक नाही करू शकत. आपल्या मुलांसाठी संस्कार चांगले द्या. चिखल्याच्या आकाराला गोळा द्यायला, चिखल्याच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लकडीचा अलंकार बनवायला सोनार लागतो. तसं हे बिघडलेलं आयुष्य ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणांजवळ नेऊन घालायला जगाच्या मालकाची पुण्याई असावी लागते. वैभव लक्ष्मीची पोथी वाचून जगातली कुठलीच बाई श्रीमंत झाली नाही. बरं का महिला मंडळ, वैभव लक्ष्मीची पोथी वाचून जगातली कुठलीच बाई श्रीमंत झाली नाही. पण माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांचा गाथा वाचून अनेकांनी आपल्या लेकरांचे आयुष्य ही ज्ञानोबा तुकोबरायांच्या पदराला बांधली आणि त्या लेकरांचं कल्याण झालं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. संस्कार चांगले द्या, नाहीतर आजकाल एवढी विचित्र लेकरं समाजात पाहायला भेटतात. एकदा आमच्या गावात दर एकादशीला कीर्तन होतं. असंच कीर्तनाचं आयोजन केलं. एक महाराज कीर्तनासाठी आले. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप, सुंदर महाराजांचं कीर्तन पार पडलं. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर योगायोग असा झाला की त्या कीर्तनाला गावचे पाटील हजर होते.
पाटलाला कीर्तन खूप आवडलं. पाटलांनी आग्रह केला, महाराज चला ना घरी चहा प्यायला. बोलवलं कुणी होतं? पाटलानं. महाराजांनी विचार केला, एक वेळेस गाव नाराज झालं तरी चालेल, पण गावचा पाटील नाराज होता कामा नाही. इच्छा नसतानाही महाराज पाटलाच्या घरी चहा प्यायला गेले. चहा प्यायला गेले. पाटलीन बाला सांगितलं, पाटलीन बाई आतून आवाज आला, जी 2 कप चहा करा. महाराज सोफा सेटवर बसले, पाटीलाच्या समोर खुर्चीवर बसले. आणि कुठून काय की पाटलाच्या कार्ट्याला कळालं की आपल्या घरी खूप मोठे महाराज झाले. ते असं पळत आलं 120च्या स्पीडनं आलं. तसं सोफा सेटवर दणकन बसलं. तसे महाराज टुनकन. महाराज म्हणले, बापरे अवघड आहे. महाराजांना तर चक्करच आली. महाराज स्वतःला चिमटा घेऊन पाहायला लागले. पाटील म्हणले, बाळा असं करू नये. आता महाराज हे काही कमी खोडीचे नव्हते माझ्यासारखे. आता ग बसावं का नाही. बसल्या बसल्या पोरानं महाराजांच्या पिशवीत हात घालायला चालू केला. विचित्र होतं. महाराजांनी पाहिलं. महाराजांनी विचार केला. म्हणे कीर्तनाचं पाकिट, नारळ, शाल सगळं पिशवीमध्ये. आणि पोरानं जर चुकून पाकिट काढून घेतलं तर आपली जायची पंचायत व्हायची. महाराजांनी हळूच त्या पोराला चिमटा घेतला. पोरग कुई 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 करायला लागलं. राग आला पोराला. महाराजांच्या मोठ्या मोठ्या मिशा होत्या. त्याने त्या मिशा ताणून धरल्या आणि चुकू 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 करायला लागला. महाराज म्हणले, बाळा असं कटू करू नये. पाटील म्हणता, महाराज त्याला सवयच्या दोरीला लटकायचे. कसं बसं पोरग शांत केलं. महाराज वैतागले होते. महाराजांना लवकर निघायचं होतं. तेवढ्यात चहा आला. महाराजांनी कपातला सगळा चहा बशीत ओतला. बशी तोंडाला लावली. आता ते पोरग विचित्र होतं. बशी तोंडाला लावली. पोरग पळत आलं आणि बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं. महाराज म्हणले, बाळा तूच पी. ते म्हणायचं, नाही बाबा मला तुमच्या सोबतच प्यायचं. महाराजांनी सुरू केलं का पोरग फुर्र करायचं. महाराजांनी सुरू केलं का पोरग फुर्र करायचं. त्यातच त्याला झाली होती सर्दी. चहाची वाफ नाकात गेली आणि पोरग जोराची आणि तो फेतून गोळा सटकला तसा चहा आणि अवघा रंग. महाराज म्हणले, बाळा महाराजांना एवढं वाईट वाटलं. महाराज म्हणले, पाटील बा हा सोन्याचा तुकडा कोणाचा आहे? पाटील म्हणले, महाराज आपलाच आहे. तुमच्या आशीर्वादाने आपलाच आहे. महाराज म्हणले, आमचा आशीर्वाद आमच्याच मुळावर आला का? महाराज म्हणले, पाटील बुवा किती सोन्याचे तुकडे तुम्हाला? पाटील म्हणले, महाराज तुमच्या आशीर्वादानं 2च आहे. महाराज म्हणले, एक सोन्याचा तुकडा येते तर दुसरा सोन्याचा तुकडा कुठे? पाटील म्हणले, महाराज ते काय बाहेर तुमच्या बुटात पाणी टाकते. विठाला विठाला एवढी विचित्र लेकरं समाजात पाहायला मिळतात. पण अशा मुलांचा आनंद भगवंताला होत नाही. म्हणून आपल्या मुलांसाठी संस्कार चांगले द्या. कारण जगात सगळ्यात मोठा दागिना म्हणजे संस्कार आहे. जगद्गुरु तुकोबारे फार तळमळीनं आपल्याला सांगतात की बाबा जन्माला आला ना आपल्या आयुष्याचं कल्याण करून घे. जाणं तर प्रत्येकाला आहे. मानवी देह धारण करून या ठिकाणी आल्याच्या नंतर देवानं जेवढी नाती तुमच्या माझ्या आयुष्यात लावलीत, बहीण भाऊ आई वडील काका काकी मामा मामी, सगळी नाती हळूहळू नाहीशी होणार आहे. पुरुष मंडळ ज्या संपत्तीवर तुम्ही प्रेम करताय, ज्या कलेवर आपण प्रेम करतोय, ज्या सौंदर्यावरती आपण प्रेम करतोय, एक ना एक दिवस जाणार आहे. तुकोबाराय म्हणतात की मानव या ठिकाणी मानवी देह धारण करून आला, पण त्याला त्याच्या जीवनाचाच अर्थ कळाला नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला समजून सांगण्याचं काम या संत मांदिळ्यांनी केले. महिला मंडळ आपण आज या ठिकाणी बसलोय, हे सगळे उपकार जर कोणाचे असतील तर ते फक्त आणि फक्त श्री संत सद्गुरू नारायणगिरी महाराजांचे आणि श्री संत सद्गुरू गंगागिरी महाराजांचे. टाळ्या वाजवा सर्वांनी. ते जर या ठिकाणी नसते तर आपण या ठिकाणी बसू शकलो नसतो. ते या ठिकाणी आले आणि त्यांनी तुम्हाला मला उपदेश केला, बाबा ही सगळी मोह माया आशा याच्यात गुंतू नकोस.
ही सगळी माया आहे आणि ही माया एवढी वाईट आहे, हिनं भला भलांना फसवलंय. ज्ञानोबराय तर सांगतात की विषय विषयाचा पडी पाडो गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोड जीवाचे झाला. गोड असणारा परमार्थ आज जीवाला कडू लागायला लागला. कडू असणारा संसार आज या जीवाला गोड लागायला लागला का? याचं कारण त्या मायेनं तुमच्यावर आणि माझ्यावर घातला. इथं कोणी कोणाचं नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून ये, त्याच्याशिवाय तर कोणी कोणाचं नाही. म्हणून एवढा अनमोल किमतीचा नरदे आपल्याला प्राप्त झालाय ना, नक्कीच आपल्या नरद्याचं सोनं करा. सगळ्यांनी संतांनी सगळ्यांनी वर्णन केले. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तो, इतना मजबूर हो जाएगा तो, इतना मासूम हो जाएगा तो, इतना मजबूर हो जाएगा. ये तो मखमल का, ये तो मखमल का, ये तो मखमल का चोला है तेरा, ये जो मखमल का चोला है तेरा, एक कफन में बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिवस माणसाला जावं लागणार आहे. म्हणून आपल्या आयुष्याचा कल्याण करण्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तुकोबराय फार तळमळीनं आपल्याला सांगतात. किती तळमळीनं सांगतात ऐका. आपल्या घरात 4-5 वर्षाचं लहान लेकरू असतं, बरोबर आहे. ते लहान लेकरू रडायला लागलं आणि खूप दिवसातून आपले पाहुणे रावळे आपल्याला भेटायला यावेत. लक्षात घ्या, लेकरू रडण्याचा आणि पाहुणे येण्याचा योग अगदी सारखा. मग आई काय करते माहिती का, त्या लेकराला सांगते, बाळा जरा रडू नकोस, मला पाहुण्यांच्या चहापाण्याचं बघू दे. पण बाल हट्टापुढे कुणाचं काही चालतं का? बाळ रडायचं थांबत नाही. मग आई काय करते, घरात जाते, एक बिस्किट पुडा आणते आणि बाळाच्या हातात देते. महिला मंडळ कशासाठी? बाळ शांत राहण्याकरिता. पण बाळ रडायचं थांबत नाही. आई घरात जाते, दुसरा बिस्किट पुडा आणते, बाळाच्या हातात देते, तरी सुद्धा बाळ रडायचं थांबत नाही. घरात जाते, तिसरा बिस्किट पुडा आणते, बाळाच्या हातात देते, तरी बाळ रडायचं थांबत नाही. शेवटी आई राग राग घरात जाते, अख्खा बिस्किट पुडाचा डबाच घेऊन येते आणि बाळाच्या समोर आणते आणि अशी दंदिशी नादळते आणि बाळाच्या समोर हात जोडते की बाळा आता तरी रडू नकोस. शब्द काय वापरले? आई जेवढं निराश भावनेनं अगदी कदरून कंटाळून अक्षरशः त्या आईनं बाळासमोर दंडवत घालण्याची तयारी ठेवली, तसंच जगद्गुरु तुकोबरायांनी कदरून कंटाळून अक्षरशः जगद्गुरु तुकोबरायांनी तुमच्या माझ्या पायावर दंडवत घालण्याची तयारी ठेवली. अभंगाचं दुसरं ओ सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. हो सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळ
माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. जगद्गुरु तुकोबराय तुमच्या माझ्या पायावर दंडवत घालतात. आता इमानदारीनं मला एक वाक्य सांगा की जगद्गुरु तुकोबरायने तुमच्या माझ्या पायावर दंडवत घालावं एवढी आपली पात्रता आहे का? आ? नाही. महिला मंडळ एवढी आपली लायकी आहे का? पण तरीही सकळांच्या पाया माझे दंडवत कशासाठी? आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकोबरायने काय शुद्ध करायला लावलं? तुकोबरायांच्या अभंगाची भूमिका समजून घ्या. महिला मंडळ तुकोबरायने काय शुद्ध करायला लावलं? आ शुद्ध आहे का आपलं? आ चित्त शुद्ध आहे? सांगा ना, लाजू नका, सांगा. माहेराहून जर एखादा पाहुणा यायचा झाला तर सकाळपासून घराची साफसफाई सुरू करतो, बरोबर आहे ना? माहेराहून जर एखादा पाहुणा यायचा झाला तर सकाळपासून आपण घराची साफसफाई सुरू करतो. दादा, दमडीचा पाहुणा आपल्या घरी यावा म्हणून आपण सकाळपासून घराची साफसफाई सुरू करतो. जगाचा मालक ज्या हृदयात राहतोय, देव आहे देवाही मन मंदिरी शोधून पाही. देव देहात देहात का हो जाता मंदिरात. संत सांगतात कशासाठी येऊ देवा मी तुझ्या मंदिरात, नित्य वससी माझ्या नित्य अंतरात. दमडीचा पाहुणा आपल्या घरी यावा म्हणून आपण सकाळपासून घराची साफसफाई सुरू करतो. जगाचा मालक ज्या हृदयात राहतोय ते हृदय किती स्वच्छ असायला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की इथून पाठीमाग नाही आपण आपलं चित्त शुद्ध केलं, पण कमीत कमी आता तरी. मग हा अभंग निवडण्याचं कारणच की जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाचे सुरुवातीचे शब्द की बाबा आता तरी. निज धर्म हा चोकडा नाम उच्चारू घडोघडा, घडोघडी देवाचं नामस्मरण करणं हा आपला धर्म आहे. पुरुष मंडळी काय मिळवायचे 2 तासाच्या कीर्तनातून? आ झोप. आ घरी गरमत म्हणून इथं करमत का? हा काय मिळवायचं 2 तासाच्या कीर्तनातून? दादा, कीर्तन ही नवविधा भक्तीतली सर्वश्रेष्ठ अशी भक्ती. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट फ्यू आर्ट्स. कीर्तन काय? कीर्तन अनेक ललित विविध कलांचा संगम म्हणजे कीर्तन भक्ती. परमेश्वराजवळ घेऊन जाते ती आपल्याला. कीर्तन आम्हाला वय विसरायला लावतं. कीर्तन आम्हाला आत्मभान देतं. कीर्तन आम्हाला जीवन जगायला शिकवतं. जरा पुढे जाऊन सांगू, कीर्तन आमच्या मनुष्यत्वाला जिवंत ठेवतं, आमच्या सद्गुणांना जिवंत ठेवतं, आमच्या सद्विचारांना कीर्तन जपून ठेवतं. म्हणून कीर्तन ऐकायचं. आणि तोपर्यंत कीर्तन ऐकायचं जोपर्यंत आपले विचार प्रगल्भ होत नाही, तोपर्यंत कीर्तन ऐकायचं. जोपर्यंत आपलं जीवन कृतार्थ होत नाही, कीर्तन तोपर्यंत ऐकायचं जोपर्यंत आपलं जीवन समृद्ध दिशेला जात नाही. आणि हे सगळं कळण्यासाठी आधी कीर्तन ऐकायचं. काय मिळवायचं मग 2 तासाच्या कीर्तनातून? दृष्टांत घेऊन घरी जायचे, सिद्धांत पक्का व्हावा यासाठी दृष्टांताची योजना असते. पण आमचं असं झालंय, सिद्धांत तिथेच राहतो, अभंग तुमची तुम्ही, आम्ही निघालो विनोद घेऊन घरी. विनोदाकरिता कीर्तन नाहीये दादा. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हे कीर्तन आहे. समाधीचे सुख सांडा उवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. या ब्रह्मरसाचं पान आम्हाला करता आलं पाहिजे. एक वाक्य सांगू का? ज्ञानेश्वरी जेवण माणसाला जसं जिवंत ठेवतं, शरीर के लिए भोजन आवश्यक है, वैसे आत्मा के लिए भजन आवश्यक है. तसं शरीराला भोजनाची गरज आहे, तसं या आत्म्याला भजनाची गरज आहे. तुकोबराय म्हणतात की प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, पण भजनाला पर्याय नाही. जरा पुढे जाऊन सांगू, अहो कीर्तनाला तेवढी किंमत नाही, तेवढी भजनाला किंमत आहे. येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. भजनाला सोडून आपल्या संप्रदायाला किंमत नाही.
जन्माला येऊन माणसानं देवाचं नामस्मरण केलं तरच या देहाची सार्थकता आहे, नाहीतर याची निरर्थकता आहे. म्हणून जीवन नावाची संधी म्हणजे जन्मामृत्यू आहे. मग जन्मापासून मृत्यूपर्यंतचं अंतर गाठून जर आपल्याला आपल्या आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर काकड्यामध्ये फार सुंदर वर्णन केले. नरदेह दुर्लभ जाना रे नरदेह दुर्लभ जाना, हे नरदेह दुर्लभ जाना, हे नरदेह दुर्लभ जाना. वर्षाची गणना रे शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना रे त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव. महिला मंडळ सोपं की नाही. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एवढंच करायचं, काहीच करायची दुसरं गरज आहे. आजी पूर्वी वासुदेव यायचा हा? किती वाजता यायचा? 3:30-4 वाजता. 3:30-4 वाजता यायचा, लोकांना जाग करायचा, धर्म शिकवायचा, पैसा कसा कमवायचा हे शिकवायचं. आजकाल जगात सगळ्यात जास्त किंमत ती फक्त पैशाला आहे. आता बरेच जण सांगतात की माणसं नाही कमवली तरी चालेल, पण माणसानं पैसा नाही कमवला तरी चालेल, पण माणसानं माणसं कमवली पाहिजे. हे वय झालं काही असंच होतं बघा. बरीच माणसं म्हणतात एकच माणसानं पैसा नाही कमवला तरी चालेल, पण माणसानं माणसं कमवली पाहिजेत. पण एक वाक्य सांगू का, माणसाकडे जर पैसा नसेल तर माणसाचं सोडा कुत्रं बी जवळ येत नाही. भाषा माझी नाही, मी पुराव्याशिवाय कधी बोलत नाही. आमचे संत म्हणतात की धनवंत लागे सर्व मान्यता आहे. जगात सगळ्यात जास्त किंमत ती पैशाला आहे. पण एक गोष्ट माझी काळजावर लिहून ठेवा, पैसा कमवत असताना जोपर्यंत आपण कमवलेला पैसा आपल्याला सुख समाधान आणि शांती प्राप्त करून देत नाही तोपर्यंत तो पैसा आपल्या कामाचा नाही. माणसाचा खिशा दादा पैशाचा खळखळाट असावा, पण त्याच्या पाठीमागे कवडीच्या कोणाच्या 1 रुपयाचा तळतळाट नसावा. जोपर्यंत आपण कमवलेला पैसा आपल्याला समाधान प्राप्त करून देत नाही ना तोपर्यंत तो पैसा आपल्या कामाचा नाही. म्हणून जीवन जगत असताना एक वाक्य कायम लक्षात ठेवा, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, नाहीतर घातली अभय नरका जाणे. पैसा कमवत असताना नीतीनं पैसा कमवा. जगद्गुरु तुकोबाराय फार तळमळीनं आपल्याला सांगतात की बाबा सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध अंधकरणाने देवाचं नामस्मरण करा. एक साधक माझा जगद्गुरु तुकोबारायांकडे आला, महाराज तुम्ही म्हणताय ते सगळं खरंय, पण जन्माला आलेला इथं बसलेल्या प्रत्येक जीवाचं परम लक्षण काय? तर तुकोबर त्या साधकाला सांगतात अभंगाचं 3रं चरण. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन. करोनिया मन एकविध, करोनिया मन एकविध, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. करुणिया मन एकविध, करुणिया मन
सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत विनंती करावे देवाचे चिंतन करोनी आबलय कविद करोनी आबलय कविद हित ते करावे देवाचे चिंतन करोनी आबलय कविद करोनी आबलय कविद हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध व्हावे. साधकाने प्रश्न विचारला, महाराज माणसाच्या जन्माचं परम लक्षण काय? तेच तुकोबरे त्या साधकाला सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध व्हावे. शुद्ध अंतकरणाने देवाचं नामचिंतन करणं हेच माणसाचं खरं येते. महिला मंडळ आपण लोक हित कशाला म्हणतो? हा, कोणाचं शेणचोर, कोणाचं सरपंचोर. कापसाला जायचं, वांगे तोडून आणायचे, खुरपायला जायचं, मिरच्या तोडून आणायच्या, बरोबर आहे ना? यालाच माणसं हित म्हणतात. पण खरं हित कोणते? आमचे संत म्हणतात, हित ते करावे करोनिया मन शुद्ध व्हावे. शुद्ध अंतकरणाने देवाचं नामचिंतन करणं यातच आपलं खरं हित आहे. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या भगवंतासाठी द्या बरं का. तुमच्यात आणि माझ्या पांडुरंगात जर 50 पावलांचं अंतर असेल ना, तुम्ही 2 पावलं त्याच्यासाठी चालत जा. तो 48 पावलं आपल्यासाठी चालून आल्याशिवाय राहणार नाही. फक्त विश्वास ठेवा. दुनिया इकडची तिकडं होऊ द्या, फक्त आपला विश्वास कधी ढळू देऊ नका. मला माझ्या देवावर 100% विश्वास आहे. आजपर्यंत त्यानं माझं कधीच वाटोळं केलं नाही. आजपर्यंत जे काही झालं ते माझ्या कर्मानं झालं, आणि इथून पुढे सुद्धा जे काही होईल ते स्वीकारण्यात माझं कर्म मला साथ देईल. एवढा विश्वास जगाच्या मालकावर ठेवा. जगाचा मालक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. कुणी आपल्याला कितीही नाव ठेवू द्या, कुणी आपला कितीही अपमान करू द्या, कुणी आपले कितीही पाय ओढू द्या, देवाला म्हणा, देवा फक्त तुझा हात माझ्या डोक्यावर ठेव. तुझा हात जर माझ्या डोक्यावर असेल तर अख्खं जग जिंकण्याची ताकद आहे माझ्यामध्ये. फक्त तू हात माझ्या डोक्यावर ठेव. आहे ना, तोपर्यंत देवाचं चिंतन करा. यातच आपलं खरं हित आहे. इथं बसलेला ज्यांना ज्यांना वाटतंय देव आपला आहे त्यांनीच हात वर करा. ज्यांना वाटतंय देव आपला नाही त्यांनी नाही हात वर केले तरी चालते. प्रेमानं दोन्ही हात वर करा. तुम्हाला नाही करायचं का? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन. दोन्ही हात वर करायचे. प्रेमानं भजन करायचं. विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई 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 कुमाई विठोबार कुमाई कुमाई
विठोबा रखुमाई एकदा 5 मिनिटं सगळ्यांनी माझ्या पाठीमागं भजन करायचं. त्यांचा गंध लावूपर्यंत. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. 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 माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबाराया. सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया. सर्वभूती ज्ञानोबाराया. साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया. साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबाराया. सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया. साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. एकदा जोरदार तुमच्यासाठी टाळी वाजवा. सुंदर भजन केलं बरं का. हा. हित ते करावे देवाचे चिंतन. करोनिया मन शुद्ध व्हावे. शुद्ध अंतकरणाने देवाचं नामचिंतन करणं यातच माणसाचं हित आहे. तुमच्यातलीच काही जण उठली महाराजांकडे आली. महाराज तुम्ही म्हणता ते सगळं खरे, पण आम्ही प्रापंचिक, आम्ही संसारिक लोक, आमच्या प्रपंच, आमच्या व्यापाराचं काय. महाराज म्हणले अरे व्यापार करायचाच आहे ना, भगवंताच्या नामाचा व्यापार करा. आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणला होय तो व्यापार. तुका म्हणला होय तो व्यापार. तुका म्हणे लाभ होया तो व्यापार. तुका म्हणे लाभ होया तो व्यापार. तुका म्हणला होय तो व्यापार. तुका म्हणला होय तो व्यापार. तुका म्हणे लाभ
म्हणे राम होया तो व्यापार कर काय फार शिकवावे कर काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत कर काय फार शिकवावे कर काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुला